नमस्कार मंडळी, रत्नागिरी ते उज्जैन या प्रवासाच्या मागील भाग क्रमांक 2 पर्यंत आम्ही केलेला प्रवास, त्यानंतर आमच्या राहण्याची सोय आणि ज्योतिर्लिंग महाकालेश्वराचं दर्शन याची सविस्तर माहिती मी तुम्हाला सांगितली आहे। या भाग क्रमांक 3 मध्ये मी तुम्हाला आम्ही महाकालेश्वराचं दर्शन घेऊन झाल्यानंतर अजून कोणकोणत्या ठिकाणी गेलो याबद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहे। महाकालेश्वराच्या देवळातून बाहेर आल्यानंतर आम्ही प्रसाद विकत घेण्याच्या रांगेत थांबलो। देवळातून बाहेर आल्यानंतर जो रस्ता बाहेर पडतो तो कॉरिडॉरकडे जातो, पण कॉरिडॉर आम्ही रात्री पाहायचे ठरवले होते। मंदिरातून बाहेर पडल्यानंतर आपल्याला बरेच टुरिस्ट गाईड बघायला मिळतात। त्या टुरिस्ट गाईडपैकी आम्ही एका गाईडला आमच्या सोबत घेतले। त्या टुरिस्ट गाईडला आम्ही आमच्या सोबत घेण्याच्या अगोदर इतर आजूबाजूला असलेली सर्व धार्मिक स्थळे कोणती आहेत किंवा अजून प्रेक्षणीय स्थळे कोणती आहेत याबद्दल माहिती विचारून घेतली। या गाईडकडे त्यांच्या स्वतःच्या टुरिस्टना फिरवण्यासाठी म्हणून गाड्या असतात। त्या गाईडने आम्हाला प्रत्येक माणसी 100 रुपये असे सगळ्यांचे मिळून 1100 रुपये घेणार असे सांगितले। आम्हाला पण ते मान्य होते, त्यामुळे आम्ही त्याच्याबरोबर पुढे निघालो। सर्वात प्रथम आम्ही जवळच असलेल्या कालभैरव मंदिराचे दर्शन घेण्यासाठी निघालो। आमचे श्री महाकालेश्वराचे दर्शन शीघ्रपास असल्यामुळे एकदम लवकर झाले होते, पण येथे कालभैरव मंदिरात शीघ्रपास किंवा VIP पास अशा कोणत्याही सुविधा उपलब्ध नाहीयेत, त्यामुळे आपल्याला रांगेत उभे राहूनच दर्शन घ्यावे लागते। आम्ही जवळजवळ या रांगेमध्ये 1.5 तास उभे होतो। या कालभैरव मंदिरात अशी प्रथा आहे की कालभैरव देवाला येथील भक्तगण मदिरा अर्पण करतात। कालभैरव मंदिर हे महाकालेश्वर ज्योतिर्लिंगापासून 5 ते 6 किलोमीटर अंतरावर आहे। आम्ही सकाळी जेव्हा दर्शनासाठी बाहेर पडलो त्यावेळेला काहीही चहा नाश्ता न करताच बाहेर पडलेलो होतो आणि कालभैरवाचे दर्शन होईपर्यंत दुपारचे 12 वाजून गेलेले होते आणि त्यात आम्ही एवढा वेळ रांगेत उभे राहिलो होतो, त्यामुळे आम्हा सर्वांना कडाक्याची भूक लागली होती। त्यामुळे मंदिराच्या बाहेरच असलेल्या एका हॉटेलमध्ये आम्ही जेवण केले। जेवण झाल्यावर तेथेच जवळ असलेल्या श्री गढकालिका मातेच्या शक्तिपीठाचे दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालो। पुढील ठिकाणाकडे आम्ही चालत जाता असता आम्हाला वाटेत एक हत्ती दिसला। तो बघण्यासाठी म्हणून आम्ही सर्वजण थांबलो। त्या हत्तीचा माहूत त्या हत्तीच्या पायाला काठीने टोचत होता। न राहून मी त्याला विचारलं की तुम्ही असं का करता? तो सुरुवातीला जरा चिडूनच बोलला माझ्याशी की तुम्हाला काय करायचंय, पण मी त्यांना नंतर विनंती केली की तुम्ही असं का करताय, मला फक्त माहिती म्हणून विचारून घ्यायचं होतं। तर त्याने सांगितले हत्तीला धात राहावा, त्याने इतर कोणा माणसांवर हल्ला करू नये म्हणून त्याला काबूत ठेवण्यासाठी म्हणून ते असं त्या काठीने त्याला टोचत असतात, त्यामुळे तो हत्ती त्यांच्या धाकामध्ये राहतो। यानंतर आमच्या गाईडने आम्हाला मंगलधाम येथे नेले। मंगलधाम या नावामध्येच मंगल आहे। थोडक्यात आम्हाला त्याने मंगळदेवाच्या मंदिरामध्ये नेले होते। या मंगळदेवाच्या मंदिरामध्ये
आपल्या पत्रिकेमध्ये असलेले सर्व मंगळ दोष दूर करण्यासाठी विविध प्रकारच्या पूजा अर्चा केल्या जातात. या विविध प्रकारच्या पूजांची मांडणी व इतर भाग व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. पुढील भागामध्ये मी तुम्हाला उज्जैनच्या संध्याकाळचे मुख्य आकर्षण म्हणजेच रामघाटावरील शिप्रा नदीची आरती, त्याचप्रमाणे हरसिद्धी मातेच्या देवळांमध्ये 1000 दिव्यांच्या दीपमाळेचे प्रज्वलन मी तुम्हाला दाखवणार आहे. त्यामुळे पुढील भाग बघायला विसरू नका. धन्यवाद.